नमस्कार, शुभ प्रभात। आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस। भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पुढाकाराने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करावा असे जगाला त्यांनी आवाहन केले आणि याच आव्हानाचा आदर राखून पूर्ण जगभर हा 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो। याच दिवशी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये मोठ्या संख्येने हा दिवस साजरा केला जातो। याच अंतर्गत आपण आता सध्या पाहतो की या कोविड-19 या जागतिक महामारीमुळे सर्व जग हे ठप्प झालेलं आहे। आता सर्व जे काही कामकाज आहे तर ते सर्व ऑनलाईन या माध्यमातून होत आहे। याच ऑनलाईनच्या माध्यमाचा उपयोग करून पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय 21 जून म्हणजे आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे। तर प्रथमतः मी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि माझ्या स्वतःच्या वतीने मी सर्वांना या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। यानंतर आमच्या महाविद्यालयाचे पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर जी.व्ही. परिश्वाड यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। Hello, dear faculty members, students and dear friends. Today is International Yoga Day. On behalf of Pimpri Chinchwad College of Engineering, I would like to welcome all of you for this particular Yoga Day celebration. Normally, every year we celebrate this particular function in a grand manner. But this year, unfortunately, due to this corona pandemic, the situation has totally changed. India as well as the whole world is going through this particular serious problem, and in such situation, if we have to fight with this corona virus, then we will have to keep our body fit, and this will be possible only if we do regularly yoga. Yoga can defeat the coronavirus, and that is why the yoga as well as pranayam and some physical exercises are very much essential, and if we keep ourselves fit, then coronavirus cannot do anything for us. So in this year we are going to have this in online manner, and I wish you all a very nice time to have this particular yoga, and we are proposing to do this yoga at your end and then submit the CDs to the institute so that we can compile all this together and we can form a CD, so that in this manner we will be able to celebrate the yoga day. धन्यवाद सर। यानंतर महाविद्यालयाच्या स्टुडंट वेलफेअर डीन डॉक्टर शीतल भंडारी मॅडम आपले मनोगत व्यक्त करतील। नमस्कार। पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आपण सर्वांचे स्वागत। पिंपरी चिंचवड महाविद्यालयामध्ये आपण बऱ्याच गोष्टी चालवत असतो आणि त्याच्यात मुलांसाठीचा उपक्रम म्हणजे आपलं खूप सशक्त असं स्पोर्ट्स डिपार्टमेंट। बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आपण याच्यातून घेतो आणि फिजिकल फिटनेस हा प्रत्येकासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे। आता हा 21 तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करतो, आणि या योगाचं महत्त्व आज या घडीला जेव्हा आपण या कोविड-19मध्ये आहोत, प्रत्येक जणाला आपल्या तब्येतीची काळजी आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवायची आहे, तर याच्यात योग किती महत्त्वाचा आहे हे आपणही जाणतो, आणि आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी हेही आपल्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येकाने योग कसा करावा आणि का करावा याचं पुष्टी करत असतात। तर आज आपले सर्व विद्यार्थी घरी आहेत आणि ते त्यांची काळजी घेतच असतील, पण त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांनी योगा करावा म्हणून हे एक सेशन आपल्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटतर्फे आपण घेत आहोत।
याचं आयोजन करण्यासाठी श्री पाचारणे सरांचं मी अभिनंदन करते आणि आपणा सर्वांनी हा दिनाचा कार्यक्रम योग दिनाच्या दिवशीच आणि यानंतर सुरू करून प्रत्येक दिवशीच करत राहावा अशी शुभेच्छा देते. थँक्यू. कोविड-19 ही जागतिक महामारी आपल्याला खूप काही शिकून गेली. यामध्ये आपला रोगप्रतिकारक शक्ती हा एक मुद्दा आहे की तो आपल्याला या महामारीपासून वाचवू शकतो. या प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला संतुलित आहार आणि व्यायाम, शारीरिक व्यायाम अत्यंत गरजेचे आहेत आणि या व्यायामाच्या अंतर्गतच योग आणि योगासनं हे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून या योग माध्यमातून आपल्या शरीराचं प्रतिकारक शक्ती ही वाढते आणि यानंतर याच माध्यमातून आपण हा दिन साजरा करणार आहोत. मी सर्वांना आवाहन करतो की हे सेशन झाल्यानंतर चालू असताना सर्वांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपण योग साधना करावी ज्या पद्धतीने योग शिक्षिका सांगतील आणि आपले व्हिडिओ हे आपल्या महाविद्यालयाच्या ऑथराईज फेसबुक अकाउंटला लिंक करावेत अशी विनंती करतो. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाची माहिती आणि प्रात्यक्षिक करून देण्यासाठी आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच आणि योग शिक्षिका आपल्याला लाभलेल्या आहेत. या आहेत सौ रुपाली तलवडे मॅडम, यानंतर या आहेत मिसेस योगिनी देशमुख मॅडम. तुमचे दोघांचे आमच्या महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत आणि मी दोघींनाही विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन चालू करावं. दोन्ही हातांची मुद्रा, पद्मासन, वज्रासन, पद्मासन आणि कम्फर्टेबल असेल. डोळे आपले बंद करायचे. पाच वेळा ओंकार आणि प्रार्थना म्हणत आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांनी दीर्घ श्वास घेत ओंकाराला सुरुवात करायची. योगेन चित्तस्य पदेन वाचा बलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोक्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिर्ज्ञानजज्ञानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. दोन्ही हातांचं दर्शन करायचं. मग हळूहळू हात आपल्या चेहऱ्यावर फिरवायचे. अलगद डोळे उघडून आपल्या स्वतःचं दर्शन घ्यायचं. उठून उभं राहायचं. दोन्ही पाय जोडले, हात मागच्या बाजूला लॉक करायचे. नेक मूवमेंट. इनहेल अप, एक्सहेल डाउन. इनहेल अप,
down. Inhale up. Exhale down. Center, relax. One side bend, left, right, left, right, left, right. Change, hands on waist. Now twist, one side bend, sorry. Left, right, left, right, left, right. Change both hand side. Forcefully fingers open close. Very good. Now wrist rotation. Reverse. Palm rotation. Reverse. Both hand fold, shoulder rotation. Reverse. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Change to hand side. Turn. Up. Deep inhale. Then stretch. Very good. Now hand rotation. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Opposite side. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Change up and down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Change back leg. Chest open. Inhale, exhale. 3, 4, 5, 6, 7, 8. Change different distance. Okay, now side arch. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Hold. Last 5, 4, 3, 2, 1. Change. Opposite side. Inhale slowly back. Hold. Last 5, 4, 3, 2, 1. Slowly relax. Change. Now perfect distance. Both hands side to side. Now twist. Inhale, exhale. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Change W position. Twist. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Change. Rest position. Start. Knee long. Very good. Reverse. Very good. Change. Leg close. Knee rotation. Reverse. Very good. Change. Perfect distance. Closing. Heel out. Both hands side. Turn. Up. Deep inhale. Very good. Now slowly exhale. Get down. 90 degree. Down. Down. Elbow lock. Stretch. Face forward. Stretch. खेचत दोन्ही हात मुंडे ताठ ठेवायचे. हातांची बोटं खेचत कमरेचा भाग अजून खालच्या बाजूला प्रेस करायचा. स्ट्रेच. लास्ट 5, 4, 3, 2,
1. Then slowly down. Very good. Create your massage. Very good. वरच्या बाजूला पाहायचंय. कमरेचा भाग सेल सोडायचा. गुडघे लॉक करायचे. Last 5, 4, 3, 2, 1. Slowly release down. Now alternate rotation. Start. Very good. Last 5, 4, 3, 2, 1. Once more. श्वास घ्यायचा, श्वास सोडत ट्विस्ट. Twist. Last 5, 4, 3, 2, 1. Exhale and slowly release. Change. Opposite side. श्वास घ्या आणि ट्विस्ट करायचा. वरतीच्या दाखले पाहायचंय. कमरेचा भाग सेल सोडायचा आहे. पोट सेल सोडायचा आहे. लास्ट 5, 4, 3, 2, 1. Now slowly release. Change. एकदा श्वास घ्या, श्वास सोडा. पुन्हा 4 feet distance. Now 6 pointers. Start. 1, 2, 3, 4. Jump. Then back and forward. Change. Jump. 1, 2, 3, 4, 5. Back. Change. 1, 2. Last. 3, 4, 5. Jump. Back and forward. Exhale करत राहायचे. श्वास सोडत राहायचे. Hold. Last 5, 4, 3, 2, 1. Then slowly up. Relax. Change. Now spin action. पुन्हा बाहेर घ्या घ्या. चारच्या साडीच्या तू. गुड. उजवा पाय उजव्या बाजूला. 90 डिग्री फोल्ड करायचं. बॅक स्ट्रेट. नाव स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Then back. Back and forward. Very good. Change. Opposite side. Leg change. Very good. उजवा पाय सुद्धा 90 degree fold. Then start. Back straight. Very good. Chest open. Last 5, 4, 3, 2, 1. Slowly back. Exhale करता. श्वास सोडत राहायचे. Slowly back. Last 5, 4, 3, 2, 1. Now slowly up. Change. Relax. त्याच्या पुढे आपण आता glutes करूया. गुडघ्यावर यायचे. Shoulder equal distance. Now glutes. 10 counts. Start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Change. Inhale, exhale. Then opposite side. Opposite leg. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Relax. काही वेळापुरतं वज्रासनात बसायचे. एकदा श्वास घ्या, श्वास सोडा. रिलॅक्स. आपण आता सूर्यनमस्कार करणार आहोत. सुरुवातीचे 6. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हातांचा नमस्कार. दीर्घ श्वास घेत बीजमंत्र म्हणत सूर्यनमस्कार करणार आहोत आपण. ओम ह्रां मित्राय नमः. 1. श्वास घेत सावकाश मागे जावा. 2. श्वास सोडत सावकाश खाली. दोन्ही हात पायाजवळ. 3. उजवा पाय मागे ठेवायचा आहे. डावा पाय पुढे. 4. दंडासन. लक्ष समोर. दोन्ही पाय जोडलेले. 5. गुडघे छाती आणि कपाळ कडे टेकवण्याचा प्रयत्न करा. 6. श्वास घेत सावकाश वरती भुजंगासन स्थितीमध्ये. 7. दोन्ही पाय जोडलेले. डोकं जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. 8. पुन्हा डावा पाय पुढे घ्या. कमरेचा भाग खाली दाबत वरती पाहायचे. 9. दोन्ही पाय जोडलेले. पुन्हा पूर्ण श्वास सोडायचा आहे. पादहस्तासन. आणि 10. श्वास घेत पुन्हा दंडस्थिती. आपण आता आसनाला सुरुवात करणार आहोत. उठून उभं राहायचंय. दंडस्थितीतील आसन करणार आहोत. पहिलं आसन उत्कट आसन. दोन्ही पायामध्ये खांदे काढणार घ्यायचे. समोर.
दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. गुड. श्वास घ्या आणि श्वास सोडत सावकाश खुर्चीत बसल्याप्रमाणे खाली बसायचं. व्हेरी गुड. हे आसन कमीत कमी 20 सेकंदापर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करा. लास्ट 5 4 3 2 1. देन स्लोली अप. रिलॅक्स. हे आसन करताना पाठ शक्यतो ताठ आणि सरळ ठेवायची. व्हेरी गुड. चेंज. विश्रांतीनंतर पुढचं आसन घेऊया, ताडासन. दोन्ही पायामध्ये पुन्हा खांद्याचं अंतर ठेवा किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तितकं. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. टर्न अप. बद्ध उलटे हात वरच्या बाजूला खेचायचे आणि आता श्वास घेत सावकाश पायांच्या बोटांवर यायचे. अप. व्हेरी गुड. हात वरच्या बाजूला खेचत राहायचे, बोटाचा भाग आतमध्ये खेचत राहायचे, दंड कानाला लागले पाहिजे आणि हातांचा तळव्यांचा भाग वरती खेचायचा. पोटऱ्याच्या गोळ्याचा भाग, टाचाचा भाग खेचत राहायचे. लास्ट 5 4 3 2 1. नाव स्लोली रिलीज. ज्याप्रमाणे घ्याल त्याचप्रमाणे हे आसन सुद्धा सोडायचं आहे. पुढचं आसन करणार आहोत आपण वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेलेच पुन्हा. उजवा पाय उचलायचा आहे, डाव्या पायाच्या मांडीवरती जागेजवळ लॉक करायचं. जास्तीत जास्त पाय वरती खेचून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी गुडघ्यावर लॉक केला तरी चालेल. नंतर दोन्ही हात साईडला. ज्यांना नमस्कार करत वरच्या हाताला घेता शक्य नसेल त्यांनी दोन्ही हात छातीजवळ घेतले तरी चालते. डोक्याचा दोन्ही हात वरच्या बाजूला. नमस्कार करत गुडघा ताठ ठेवायचा आहे आणि लॉक केलेला पाय दाबून ठेवायचा आहे. लास्ट 5 4 3 2 1. ज्या स्थितीत घ्याल त्या स्थितीत सावकाश आसन स्थिती सोडायची. रिलॅक्स. काही असे असं आहे की ती दोन्ही बाजूने करायचे. उदाहरणार्थ आता वृक्षासन केलं तर हे वृक्षासन आपल्याला एकदा उजव्या पायाने एकदा डाव्या पायाने दोन्ही पायाने करायचे. तर आता उजव्या पायाने केलं तर नेक्स्ट डाव्या पायाने करायचं. ठीक आहे. डावा पाय सावकाश उचलायचा आहे. पुन्हा स्थिती तीच. व्यवस्थित पाय अपोजिट साईडच्या मांडीवर लॉक करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी समोर नमस्कार करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी सावकाश वरच्या बाजूला खेचा. दोन्ही हातांचा नमस्कार. पोटातल्या बाजूला खेचत हातांची बोटं जुळवायची, तळवा जुळवण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक आसन 20 सेकंदापर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करा. वृक्षासनामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यास खूप मदत होते. लास्ट 5 4 3 2 1. नाव स्लोली रिलीज. पुढचं आसन करूया कटिचक्रासन, साइड पोज. तेव्हा यामध्ये सुद्धा तुम्ही दोन्ही पायामध्ये अंतर ठेवू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला बॅलन्स मिळेल. किंवा दोन्ही पाय जोडलेले ठेवले तर जास्त तुमच्या कमरेवर प्रेशर येईल. तर दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. अंगठ्याची बाजू टिलबोनच्या जवळ आणि बोटं पुढच्या बाजूला ठेवायचे. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश मागे जाऊन फोल्ड करायचे. बॅक. सावकाश मागे. कमरेचा भाग श्वास सोडत जितका जमेल तितका पुढच्या बाजूला ढकलायचा आहे. मान सेट सोडायची आहे आणि श्वास घेणं सोडणं चालूच ठेवायचं. हे आसन सुद्धा तुम्ही 20 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त वेळ सरावानुसार जास्त वेळ तुम्ही होल्डिंग करू शकता. लास्ट 5 4 3. श्वास सोडत राहा. 2 1. देन स्लोली अप. हे आसन पचनक्रियेसाठी सुद्धा चांगलं आहे. त्याचबरोबर कमरेचं दुखणं हळूहळू कमी होतं. पुढचं आसन करूयात आपण त्रिकोणासन. किती अंतर घ्यायचंय? 3.5 4 फूट. उजवा पाय उजव्या बाजूला वळवायचा आहे. दोन्ही हात कमरेवरती. मग खोलवर श्वास घ्यायचा आहे. कमरेचा भाग फिरवून घ्यायचा आहे अपोजिट साईडचा आणि उजवा हात उजव्या पायावरती सावकाश खालच्या बाजूला घ्या. राईट साईड. स्लोली डाऊन. व्हेरी गुड. पायाचा गुढा पकडायचा आहे. चेस्टचा भाग फिरवा. अपोजिट हात छताकडे आणि तुमचं लक्ष छताकडे. व्हेरी गुड. या आसनामध्ये जितकं शक्य होईल तितके दोन्ही पायांचे गुडघे ताठ ठेवायचे. चेस्टचा भाग तुमच्या कमरेच्या पॅरलल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हेरी गुड. आणि वरच्या हाताकडे पाहायचंय. हे आसन सुद्धा तुम्हाला 20 सेकंद किंवा 20 सेकंदापेक्षा जास्त वेळ होल्ड करायचा आहे. व्हेरी गुड. श्वास सोडत राहायचे. आसनाकडे कॉन्सन्ट्रेट करायचे. लास्ट 5 4 3 2 1. देन स्लोली अप. पुन्हा श्वास घेत श्वास सोडत वरती यायचं आहे. आता उजव्या बाजूला केलं होतं आपण हेच आसन आता डाव्या बाजूला करणार आहोत. पुन्हा अंतर तितकंच घ्यायचं आहे. दोन्ही पायांचे गुडघे ताठ ठेवायचे, तळवा दाबून ठेवायचा. पुन्हा कमरेचा दोन्ही हात कमरेवरती. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत सावकाश खाली. आधी पायाचा गुडघा पकडायचा आहे डाव्या, नंतर उजवा हात पुन्हा छताच्या बाजूला. व्हेरी गुड. आणि पाहायचं नजर आपली छताकडे.
हनुवटी वरच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करा. जितकं शक्य होईल तितकं दोन्ही पायांच्या पुढे ताठ ठेवायचे, पोटरीचा भाग दाबून ठेवायचा. लास्ट 5 4 3 2 1. नाव स्लोली अप. पुन्हा एकदा खोलवर श्वास घ्या, श्वास सोडा आणि पुन्हा पूर्व स्थितीमध्ये यायचं. आता पुढचं आसन बैठक स्थितीतील आपण दुसरं आसन करतो आहोत, भद्रासन. या आसनामध्ये दोन्ही पाय जवळ घ्यायचे. जास्तीत जास्त पायांचे तळवे आपल्या एकामेकाला खेटून पुढच्या बाजूला खेचून घ्यायचे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि दोन्ही हातांनी आपल्या पायांचे तळवे पकडायचे. याच्यामध्ये जास्तीत जास्त मांड्यांचा आणि गुडघ्यांचा भाग सैल सोडायचा आहे. पाठ पुन्हा सरळ ठेवायची आणि समोर पाहायचे. हे आसन सुद्धा तुम्ही 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ होल्ड करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं हे आसन मुलींसाठी अतिशय उत्तम आहे आणि पुढच्या दृष्टीने फायदेशीर सुद्धा आहे. पाठ सरळ ताठ, गुडघे सैल. लास्ट 5 4 3 2 1. Then slowly release. पुढचं आसन करणार आहोत वज्रासन. वज्रासनामध्ये दोन्ही पाय फोल्ड करायचे. पाठीचा कणा ताठ ठेवत जास्तीत जास्त तुमचा सीटचा भाग टाचांवर प्रेस करत राहायचे. बटक्सचा भाग टाचांवर दाबत राहायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. हे आसन तुम्ही जेवणानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी करू शकता. याच्यामध्ये पचनसंस्था अजून कार्यरत होते आणि पचनाचं काम अजून चांगल्या प्रकारे होतं. तर हे आसन सुद्धा तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार 30 सेकंदापेक्षा जास्त 1 मिनिटापर्यंत करू शकता. पाठ सरळ ताठ, हनुवटी समोर. बरोबर यांचा बटक्सचा भाग त्यांच्या टाचेवर दाबला गेलेला आहे आणि पाठीचा कणा सरळ ठेवून जास्तीत जास्त बुद्धवाऱ्याचा भाग प्रेशर करायचा, खाली दाबत राहायचे. लास्ट 5 4 3 2 1. Then slowly release. पुढचं आसन करणार आहोत आपण उष्ट्रासन. वज्रासनातूनच तुम्ही उष्ट्रासनामध्ये जाऊ शकता. सुरुवातीला आपण अर्ध उष्ट्रासन करणार आहोत. त्यासाठी तुमचे दोन्ही हात कमरेवर घ्यायचे. गुडघ्यांवरती यायचे. पाय जुळलेलेच ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी पायामध्ये अंतर ठेवलं तरी चालेल. दोन्ही गुडघ्यांमध्ये दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश मान सैल सोडायचे. जमल तितकं खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमरेचा भाग हळूहळू पुढच्या बाजूला ढकलत राहायचे. पोटाचा भाग हळूहळू पुढच्या बाजूला ढकलत राहायचे. आणि हे आसन सुद्धा तुम्ही 10 ते 15 सेकंद सुरुवातीला होल्ड करू शकता. तुमच्या प्रॅक्टिस नंतर, सरावानंतर हळूहळू हे आसन सुद्धा तुम्ही 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ करू शकता. देन स्लोली रिलीज. याच आसनातून आपल्याला पूर्ण उष्ट्रासन करायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात पुन्हा कमरेवर घ्यायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश खाली जायचे. जमेल तितकं करण्याचा प्रयत्न करा. ज्याची जास्त बेंडिंग असते उजव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला आसनात गेल्यानंतर श्वास सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या आसनामध्ये श्वास सोडत कमरेचा पोटाचा भाग सैल सोडायचा आहे. खांदे आणि मानेचा भाग सैल सोडायचा आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या पाठीच्या मणक्याला आणि कमरेला ताण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत तो ताण सैल पण सोडायचा आहे. हे आसन सुद्धा तुम्ही 20-30 सेकंदापर्यंत करू शकता. स्लोली ज्याप्रमाणे आसन आहे त्याचप्रमाणे आसन स्थिती सोडायची आहे. पुन्हा ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. श्वास घेत हात वरती घ्यायचे. नमस्कार स्थिती. पुन्हा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत. आता जे आपण उष्ट्रासन केलं, अर्ध उष्ट्रासन केलं, त्यामुळे जो आपल्या कमरेवर पाठीवर ताण आलेला असतो तो संपूर्ण ताण घालवण्यासाठी हे पुढचं आसन आहे. वज्रासन योग मुद्रा म्हणतात या आसनाला. या आसनामध्ये पूर्ण तुमच्या पाठीचा, कमरेचा आणि पोटाचा भाग खांद्यापर्यंत सैल सोडायचा आहे. श्वास सोडत राहायचा आहे. शक्य असल्यास तुम्ही हनुवटीवर पण येऊ शकता. शक्य नसल्यास कपाळाचा भाग जमिनीवर टेकवायचा आहे. श्वास सोडत पूर्ण शरीराचा भाग सैल सोडायचा. या आसनामध्ये तुमच्या कमरेवर आलेला संपूर्ण ताण निघून जातो. स्लोली दोन्ही हात ज्या पद्धतीने आसन घ्या त्याच पद्धतीने आसन सोडायचं. पुढचं आसन करूया अर्धवज्रासन. दोन्ही पाय झुकवायचे. पाठीचा भाग अगदी सरळ आणि ताठ ठेवायचा आहे. उजवा पाय उचलायचा आहे. उजव्या गुडघ्या शेजारी ठेवायचा आहे. त्यानंतर मागच्या बाजूला वळत डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा दाबायचा आहे. लक्षात घ्या, डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा दाबायचा आहे. या आसनामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पोटाला पीळ बसला पाहिजे आणि तुम्हाला मागच्या बाजूला पाहायचंय. हे आसन करताना जास्तीत जास्त श्वास सोडत राहायचंय.
श्वास सोडत पोटाचा भाग सैल सोडायचा आहे. मागचा हात जास्तीत जास्त कमरेजवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हलवटी फिरवत राहायचे. हे आसन घेण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 10 ते 15 सेकंद वेळ लागतो घेण्यासाठी. मग हळूहळू तुम्ही जास्तीत जास्त पोटाला पीळ देत ट्विस्ट करायचं आहे. पोटाचा भाग खांद्याचा भाग ट्विस्ट करत राहायचं आहे. हे आसन सुद्धा तुम्ही सरावानंतर 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ होल्ड करू शकता. या आसनामध्ये पोटाला पीळ बसत असल्यामुळे अन्नपचन चांगले होते. सगळ्यात महत्त्वाचं डायबिटीजच्या लोकांनी हे आसन करणं फार गरजेचं आहे. पेनक्रियास हळूहळू कामाला लागतं किंवा त्याची काम करण्याची क्षमता वाढते. लास्ट 5 4 3 2 1. स्लोली रिलीज. ज्या स्थितीत घ्याल त्या स्थितीत सावकाश आसन स्थिती सोडायची. आपण मग म्हटल्याप्रमाणे हे आसन सुद्धा तुम्हाला दोन्ही बाजूने करायचे. आता उजवा पाय फोल्ड केला होता, आता त्याच पद्धतीने डावा पाय फोल्ड करायचा आहे. उजव्या गुडघ्या शेजारी घ्यायचा आहे. मग आता या वेळेला ट्विस्ट व्हायचं आहे अपोजिट साईडला. उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा दाबायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोटाचा भाग पुढे खेचता येईल. जास्तीत जास्त तुम्हाला खांदा बाहेर काढून घ्यायचा आहे. डावा गुडघा दाबत उजवा हात पुढे खेचायचा आहे आणि जास्तीत जास्त पोटाला पीळ बसण्यासाठी श्वास सोडत राहायचा आहे. पुन्हा ट्विस्ट करायचा आहे. श्वास सोडत राहायचा आहे. पुन्हा ट्विस्ट करायचा आहे. पाहायचंय मागच्या बाजूला. व्हेरी गुड. बॅक स्ट्रेट. पाठ अगदी सरळ आणि टाईट ठेवायची आहे. लास्ट 5 4 3 2 1. then slowly release. हे असं सुद्धा घेतलं त्या पद्धतीने सोडायचं आहे. पुन्हा दोन्ही पाय सरळ आणि ताठ बसायचं. पुढचा आसन करणार आहोत आपण मकरासन. सावकाश पोटावर झोपायचं. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचे. इतकं अंतर घ्यायचे ज्याच्यामुळे तुमचा कमरेचा भाग बटकचा भाग पूर्णपणे तुम्हाला सैल सोडता आला पाहिजे. पोटाचा भाग श्वास सोडत जमिनीवर टेकलेला. दोन्ही हात फोल्ड करायचे. हात गालावरती गाल हातावरती ठेवायचा आहे आणि मान इतकी सैल सोडायची, रिलॅक्स सोडायची. या आसनामध्ये तुमच्या शरीरावर आलेला पूर्ण ताण जास्तीत जास्त कसा तुम्हाला घालवता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. मांड्यांचा भाग, पोटऱ्यांचा भाग, टाचेंचा भाग, बोट्यांचा भाग पूर्णपणे सैल सोडायचा आहे. त्याचप्रमाणे कमरेचा भाग, पोटाचा भाग, दोन्ही खांदे, खांद्यांबरोबर कोपरे आणि मान पूर्णपणे सैल सोडायची. हे आसन तुम्ही किती वेळ करू शकता, पण 20 ते 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लास्ट 5 4 3 2 1. नाव स्लोली रिलीज. या आसनामुळे शरीरावर आलेला ताण तसंच मनावर आलेला ताण सुद्धा पूर्णपणे कमी होतो. आपण रिलॅक्स होतो. तर आता आपण सुरुवात केली आहे पोटावरच्या आसनांसाठी. पहिलं आसन आपलं मकरासन झालं. दुसरं आसन आपण भुजंगासन करत आहोत. या आसनासाठी सुद्धा तुम्हाला पोटावर झोपायचं आहे. या आसनामध्ये तुम्हाला पूर्ण पाय जुळलेले ठेवायचे. शक्यतो जुळलेले ठेवण्याचा प्रयत्न करा. टाचांना टाचा, गोठ्यांना गोठे, दोन्ही गुडघे जुळलेले, दोन्ही हात छातीजवळ ठेवायचे. आपण करणार आहोत पूर्ण भुजंगासन. हात छातीजवळ ठेवायचे, कपाळ जमिनीवर टेकलेलं. श्वास घे सावकाश. पोटाचा आणि छातीचा भाग वरती घ्यायचा आहे. कमरेचा भाग न उचलता मांड्यांचा भाग जमिनीवर सैल सोडायचा आहे. कमरेचा भाग जमिनीवर सैल सोडायचा आहे आणि शक्य तितके खांदे मागच्या बाजूला रिलॅक्स सोडायचे. श्वास सोडत राहायचे. मान आणि पोटाकडे जास्त लक्ष द्यायचे. पाय दोन्ही जुळलेले ठेवायचे. या आसनामध्ये तुमचं अन्नपचन चांगलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्या पाठीच्या मणक्यामध्ये गॅप आहे त्या लोकांसाठी हे आसन अगदी उपयुक्त आहे. या आसनामुळे तुमचा मणका दाबला जातो आणि तो गॅप हळूहळू कमी होतो, पाठदुखी कमी होते. लास्ट 5 शोल्डर रिलॅक्स ठेवा. 4 मान सैल सोडा आणि जो कमरेवर ताण बसतोय त्या ताणाकडे लक्ष न देता अजून मी 10 सेकंद होल्ड करेल याचा प्रयत्न करायचा आहे. 3 2 1. नाव स्लोली रिलीज. पुन्हा मकरासनातच जायचे कारण याच्यामुळे पाठीवर ताण आलेला असतो. तो ताण घालण्यासाठी पुन्हा मकरासन स्थिती. पुढचं आसन आपण करणार आहोत शल्वासन. या आसनासाठी सुद्धा मकरासन स्थिती भुजंगासन स्थितीप्रमाणे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. तुमचे दोन्ही हात मांड्यांखाली घ्यायचे. जास्तीत जास्त आतमध्ये घ्या. दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या बाजूला असावेत. मांड्यांना पकडायचं नाही, जमिनीच्या बाजूला हात ठेवायचे. हनुवटी दाबून ठेवायची आहे. जास्तीत जास्त कोपरापर्यंत हात आपल्या आतमध्ये गेले पाहिजे पोटाजवळ. हातांचे तळवे दाबत तुम्हाला शक्य तितके दोन्ही पाय वरच्या बाजूला उचलायचे हवे.
व्हेरी गुड. हे आसन तुम्ही सुरुवातीला 10 सेकंद केलं तरी खूप झालं, कारण याच्यामुळे जास्त प्रेशर तुमच्या पोटावर येतं. लास्ट 5. व्हेरी गुड. हे सुद्धा पाठीच्या मणक्यासाठी आणि पोटाच्या पचनक्रियेसाठी चांगलं आहे. 4. व्हेरी गुड. 3. खिचावरती. 2. 1. नाव स्लोली रिलीज. पुन्हा वक्रासन स्थितीमध्ये जायचंय. पोटावर आलेला ताण अजून पोट सहित सोडत, मांड्यांचा भाग कमरेचा भाग सहित सोडत कमी करायचा आहे. पुढचं आसन आपण करणार आहोत. आता पोटावरची आणि पाठीवरची आसन करणार आहोत. पाठीवर झोपायचे. दोन्ही पाय जोडलेले. छान. दोन्ही पायांना गुडघ्यात फोल्ड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या कमरेच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी पायाचे बोटे पकडायचे. ज्यांना बोटे पकडणे शक्य नाही त्यांनी दोन्ही हात जमिनीवर सरळ दाबून ठेवायचे. या आसनामध्ये तुम्हाला पाठीचा आणि पोटाचा भाग जास्तीत जास्त वरती खेचायचा आहे. श्वास घेत जमेल तितका पाठीचा आणि कमरेचा भाग वरती खेचा. जास्तीत जास्त तुमच्या टेलबोन प्रेस करत राहायचंय. व्हेरी गुड. खांदे जितके आतल्या बाजूला रोल करून घ्याल तितकं हे आसन तुम्हाला जास्त वरती खेचता येईल. या आसनामध्ये सुद्धा तुमच्या पाठीच्या मणक्याचा, कमरेचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो व रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीने चालू होतो. हे आसन तुम्ही सरावानंतर 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ सुद्धा होल्ड करू शकता. नाव स्लोली रिलीज. सावकाश आधी पाठ टेकवायची, मग कमरेचा भाग टेकवायचा आहे. खांदे सैल सोडायचे आणि दोन्ही पाय सरळ. पुढचं आसन आपण करणार आहोत उत्तान पादासन 45 अंशामध्ये. या स्थितीमध्ये सुद्धा दोन्ही पाय सावकाश जुळवून घ्यायचे आणि श्वास घेत पाय वरच्या बाजूला उचलायचे. या आसनामध्ये मात्र तुम्हाला श्वास रोखून ठेवायचा आहे. खांदे जास्तीत जास्त सैल सोडायचे आहेत. तळवे मात्र कमरेखाली न घेता कमरे शेजारी ठेवायचे आहेत. दोन्ही हातांची तळवे कमरे शेजारी. पायांची बोटं वरच्या बाजूला खेचत जास्तीत जास्त पाय वरच्या बाजूला सरळ आणि ताठ ठेवायचे आहेत. या आसनामध्ये सगळ्यात जास्त प्रेशर तुमच्या पोटावर येतं, त्यामुळे तुमच्या अन्नपचनाची क्रिया आणि पोटाची क्षमता, अन्न पचवण्याची क्षमता वाढते. पोटातले विकार आहेत ते हळूहळू कमी होतात. पण हे आसन दिसतं तितकं सोपं नाही. करायला गेल्यानंतर खूप अवघड आहे. व्हायब्रेशन होत असतं पायांचं. शक्यतो ही सुरुवातीला 10 सेकंद करा. हळूहळू सरावानंतर याचा वेळ वाढवायचा आहे. स्लोली डाऊन, रिलॅक्स. पुढचं आसन आपण उत्तम पादासनच करणार आहोत. मगाशी आपण 45 केलं, आता 90 डिग्री करणार आहोत. तर श्वास घेत सावकाश सुरुवातीला दोन्ही पाय तुमचे 90 अंशामध्ये म्हणजेच कमरेच्या सरळ रेषेमध्ये वरती घ्यायचे. पायांची बोटं जुळवून मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला छताकडे खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही खांदे सैल सोडायचे. आता सुद्धा तुमच्या दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या बाजूला दाबत कमरे शेजारीचे हात ठेवायचे. ते हात कमरेखाली घ्यायचे नाही. खांदे सैल सोडायचे आणि जास्तीत जास्त हे आसन 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाव स्लोली रिलीज. अगदी घेतलं त्या स्थितीतच हे आसन सोडायचंय. याच्यानंतर पुढचं आसन आहे पाठीवरचंच आहे पवनमुक्तासन. या आसनामध्ये सुद्धा दोन्ही पाय जुळवून सुरुवातीला 90 अंशामध्ये वरती घ्या. पाय वरती उचलताना तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. नंतर दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. श्वास सोडत दोन्ही हाताने पायाला घट्ट मिठी मारायची. या आसनाला सुद्धा घेताना तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे, कारण तुम्हाला स्थिती जास्तीत जास्त दोन्ही पायांच्या मांड्या पोटावर दाबायचे आणि गुडघे दोन्ही तुमच्या छातीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. सरावानंतर होईल हळूहळू. मग श्वास सोडत सावकाश मान वरती उचलायची आणि हनवटी तुमची दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा. हनवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये, दोन्ही पायांच्या मांड्या जास्तीत जास्त पोटावर दाबायचे. पाय जोडून पायांची बोटे पुढच्या बाजूला खेचायची. ही असं स्थिती सुद्धा तुम्हाला 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ तुम्ही ह्याचा होल्ड करू शकता, स्थिरता ठेवू शकता. या आसनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पोटामध्ये असणारा गॅस तो बाहेर पडण्यास मदत होते आणि अन्नपचन पुन्हा चांगलं होतं. या स्थितीत सुद्धा तुम्हाला 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ होल्ड करायची आहे आणि ज्या स्थितीत घेसाल त्या स्थितीतच पुन्हा आसन सावकाश सोडायचं आहे. नाव रिलॅक्स. प्राणायाम करणार आहोत आपण आता. सगळ्यात शेवटी प्राणायाम पद्मासन, वज्रासन किंवा अर्ध पद्मासन कुठलंही आसन करायचंय. ज्या आसनामध्ये तुम्ही 10 ते 15 मिनिटं स्थिर बसू शकता. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा.
डोळ्यालगत बंद करायचे. छातीचा भाग पुढे खेचायचा आहे. खांदे मागच्या बाजूला रोल करायचे. आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम करत असताना प्रणवमुद्रा करायची. हाताची तुमच्या उजव्या हाताची प्रणवमुद्रा करायची. उजव्या अंगठ्याने उजवी नासिका बंद करायची. डाव्या नासिकेने श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. मग डावी नासिका बंद करा. घेतलेला श्वास उजव्या नासिकेने सोडा. पुन्हा उजव्याच नासिकेने श्वास घ्या. उजवी नासिका अंगठ्याने बंद करा आणि डावीने श्वास सोडा. मन शांत ठेवत प्राणायाम असाच करत राहायचंय. एका नासिकेने घ्यायचंय, दुसऱ्या नासिकेने सोडायचं आहे. सोडलेल्याच नासिकेने पुन्हा श्वास घ्यायचा आहे. विरुद्ध बाजूने संथपणे श्वास सोडायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा तास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हेरी गुड. सुरुवात करताना आपण डाव्या नासिकेने सुरुवात करतो. डाव्या नासिकेने श्वास घ्या. डावी नासिका बंद करा. मग सावकाश उजवीने तो श्वास सोडा. पुन्हा उजव्या नासिकेने श्वास घ्या. संथपणे डाव्या नासिकेने सोडा. ही क्रिया सतत चालू ठेवायची. श्वास घेताना तुम्ही जर 10 सेकंद श्वास घ्यायला लावता तर सोडायला 1-2 प्रमाण म्हणजे 17 ते 18 सेकंद श्वास सोडायला लावायचा आहे. आपल्या शरीर क्षमतेनुसार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठलाही प्राणायाम तुम्ही अर्धा तासापेक्षा जास्त वेळ करू शकता, पण हे सरावानंतर सुरुवातीला तुम्हाला 10 ते 15 मिनिटं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठीचा कणा सरळ ताठ ठेवायचा आहे. पुढचा प्राणायाम करणार आहोत आपण शीतली किंवा शीतकारी. पुन्हा पद्मासन, वज्रासन किंवा अर्ध पद्मासनात बसायचे. दोन्ही हातांची पुन्हा ध्यान मुद्रा. डोळ्यांगत बंद करत आधी मनाला, शरीराला शांत करण्याचा प्रयत्न करायचा. मनामध्ये कुठलाही विचार नको. शीतली प्राणायामासाठी तुम्ही जिभेचा रोल करू शकता. रोल करणं शक्य नसेल तर तुम्ही दातावर दात टेकून जीभ दाताला आतल्या बाजूने लावत तोंडाने हवा आत घ्यायची. अशा पद्धतीने घेतलेली हवा नाकाने बाहेर सोडायची. ही क्रिया सतत चालू ठेवायची. जिभेचा रोल करत सुद्धा तुम्ही तोंडातून हवा घेऊ शकता आणि घेतलेली हवा नासिकेमार्गे बाहेर सोडायची. या प्राणायामामध्ये तुमच्या शरीरामधली संपूर्ण उष्णता बाहेर फेकण्याचं काम करतं. पित्त, जळजळ, अपचन अशा व्याधींपासून आराम मिळतो. शीतली प्राणायाम करत असताना शक्यतो जिभेचा शेंडा सतत ओला ठेवायचा आहे, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होण्यास सुरुवात होते. हळूहळू तुमच्या तोंडाचा भाग थंड होतो. हा प्राणायाम सतत तुम्ही 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास करत राहिल्यास हळूहळू तो थंडावा गळ्यापर्यंत पोहोचतो. गळ्यानंतर हळूहळू तो आपल्या पोटापर्यंत पोहोचतो आणि पोटामधली उष्णता आपण नासिकेवाटे बाहेर फेकतो. आपण 2 प्राणायाम केले. एक अनुलोम विलोम आणि दुसरा केला शीतली प्राणायाम. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण करणार आहोत शवासन. पाठीवर झोपायचे.
शवासन स्थितीमध्ये पूर्ण शरीराचा भाग सैल सोडायचा असतो. संपूर्ण शरीर सैल आणि शिथिल करायचं असतं. तर हळूहळू मी सांगते त्या सूचनेप्रमाणे आपल्या शरीराची स्थिती ठेवायचा प्रयत्न करायचा. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचंय. खांद्याचा, पाठीचा, कमरेचा भाग पूर्णपणे सैल सोडायचा आहे. मान एका बाजूला कुठल्याही सोयीस्करपणे झुकलेली असावी. डोळे अलगद बंद करायचे. हळूहळू दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घेत पायाच्या बोटांचा, तळव्यांचा, गोठांचा आणि टाचांचा भाग सैल सोडायचा आहे. कोपऱ्यांचा भाग सैल सोडत दोन्ही पायांचे गुडघे, कंबर, पाय, खांदे जमिनीवर सैल सोडायचे, शिथिल करायचे. दोन्ही हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळव्यांची दिशा छताच्या बाजूला असावी. दोन्ही हातांची मनगट, कोपरे, खांदे आणि मानेचा भाग पूर्णपणे सैल सोडायचा, शिथिल करायचा. श्वास घे, श्वास सोडा, डोळे अलगद बंद करायचे. कपाळावरचा ताण पूर्णपणे गेलेला. पाठीचा भाग, पोटाचा भाग, श्वास घे, श्वास सोडत पूर्णपणे सैल सोडायचा, शिथिल करायचा. हळूहळू संपूर्ण कमरेचा भाग, पाठीचा मणका, मानेपर्यंत आपण सैल सोडत आहोत अशी कल्पना करायची. सैल सोडत डोळ्याची बोटं शांतपणे स्थिर करायची. जबड्याचा भाग पूर्णपणे सैल सोडायचा, शिथिल करायचा. अगदी अलगद श्वास चालू ठेवायचा. संतपणे श्वास इतका शांत करायचा की हृदयाची गती सुद्धा आपल्याला सहज ऐकायला लागते. मनोबल शांत करायचं, स्थिर करायचं. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला सैल सोडायचे, शिथिल करायचे. शरीराला मान सरळ करायची आहे. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. एकदा कमरेचा आणि पाठीचा भाग सावकाशवरती खेचायचा आहे, उचलायचा आहे आणि पुन्हा जमिनीवरती सैल सोडायचा आहे. पुन्हा सावकाश दोन्ही हात वरच्या बाजूला घ्या. कोपऱ्यात हात फोल्ड करायचे. दोन्ही पाय जोडून एकदा उजव्या बाजूला वळायचे. कमरेचा भाग पूर्ण सैल सोडा, दोन्ही खांदे सैल सोडा. अपोजिट साइड डाव्या बाजूला. व्हेरी गुड. कंबर, पाठ, पोट पूर्ण सैल सोडायचंय. छान. आणि आता एका बाजूने उठून बसायचं. नमस्ते. आम्हाला PCC इंजिनिअरिंग कॉलेजने जे आता बोलवलं, आम्ही गेले 3 वर्ष सरांच्या बोलण्यावरून येतो आणि इथं मुलांना मार्गदर्शन करतो. मुलंसुद्धा खूप सपोर्ट देतात. आता ह्या कोरोना या महामारीमुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र येणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही शूटिंगच्या मार्फत सरांच्या सहकार्याने, कॉलेजच्या सहकार्याने हे सगळं तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. इच्छा आमची एवढीच आहे की जागतिक योगा दिन हा 21 जून नसून पूर्ण वर्षभराचा असावा. कारण आता आपल्याला खरंच गरज आहे फिट राहण्याची. तुम्ही राहा, तुमच्याबरोबर तुमच्या घरच्यांनाही आम्ही जे काही आता तुम्हाला योगासनामार्फत थोडंसं ज्ञान दिलेलं आहे त्याचा तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी किंवा सर्व परिवाराने याचा उपयोग करावा एवढीच आमची इच्छा आहे. आणि
खरंच फिट राहण्यासाठी रोजच योगा करणं गरजेचं आहे. कमीत कमी स्वतःसाठी तुम्ही अर्धा तास वेळ देऊ शकता. हीच आमची सर्वांची इच्छा आहे. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या दोन्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच आणि योग शिक्षिका आपल्या या PCET फॅमिलीमध्ये येऊन त्यांनी योगाचे आपल्याला ज्ञान दिलं, त्याचे विविध फायदे आपल्याला सांगितले. त्याबद्दल मी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तर्फे मी आपले सर्वांचे हार्दिक आभार मानतो. सर्वांनी फिट राहा, योगा करा, फिट राहा. धन्यवाद.